सामन्यात काल 59 झाल्या होत्या पिके अँड सन्सने आणि 60 धावा झाल्या देखील होत्या. इम्पॅक्ट खेळाडू देखील आले. दिनेश संते त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. दत्ता आलाय गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम मोठा गाव. आता क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतंय. पिटूचं षटक ऑन साईडला शॉट फाईनले शॉट्स आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेगला डीप मध्ये, एक मिड विकेटला शॉट, मिड विकेटला लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण, लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण. दत्ता ओ लॉफ केलाय सरळ बॅटने, काय फटकाय, गोळीच्या वेगाने चेंडू चाललाय, वन बाउंड सीमारच्या बाहेर, चौकार. ताकद प्रचंड. अशोक पाटील, नितीन काळ मी मगाशीच वर्णन केलं, प्रशांतला जर तुम्ही ओव्हर पिच चेंडू टाकले ना की ते मैदानाच्या बाहेर किंवा सीमा पारनं आणायचे तुम्हाला. जबरदस्त ताकद, बॅटचा फ्लो बघा ना काय फिरतो, ताकद प्रचंड. बॉटमॅनचा खूप चांगला वापर करतात. 17 धावा धावफल करते. दत्ता पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर घारिवली गाव एंड कडून राईट आर्म राऊंड द मारा करतोय. शॉर्ट आपल्यांचा चेंडू होता, या वेळेला पूल करायचा होता. पंच वाईट चिखून करतायत, अन्यथा याच्यावर देखील षटकाराची मोहर लागली असती. धावसंख्या नाहीये का? यस, नाही प्रशांतने सांगितलं बघा. गुड डिसिजन पंचार खेळाडूंना देखील आपण धन्यवाद देऊ. म्हणजे वाईट नसणारे धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला डॉट चेंडू आहे. चेंडू चेंजा पेस, लेग ब्रेक बघायला मिळालाय. काय गोलंदाजी केली, षटकार आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे अशोक पाटील, मला माहिती आहे. तब्बल 17 धावा धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला चांगला चेंडू होता, पडल्यानंतर वेगाने शरीराच्या दिशेने आलाय. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. चौकार आल्यानंतर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 18 धावा, एक चांगली सुरुवात. 18 धावा. दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी करतो. चौकार आला. स्ट्रायकरला बालारामला आपण पाहू शकता ऑन साईडला, त्याच्यासाठी देखील क्षेत्रक्षण तशाच प्रकारे सजवलंय. ऑफ साईडला शॉट दरम्यान पॉईंट लाईक क्षेत्रक्षण, शॉट कव्हर, शॉट पॉईंट लाईक क्षेत्रक्षण, शॉट एक्स्ट्रा कव्हर लाईक क्षेत्रक्षण. रणदीपला आपण पाहू पुढे सरसावले. या वेळेला प्ले डाऊन झाले आहेत. बॅटर बाद होतो. पहिला विकेट मिळालाय आपण तर दत्ताला. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. आपण यावेळेला एक बॅटर बाद. परी 11 संघ प्रथम बॅटिंग करताना 18 धावा, बिग विकेट. थोडीशी गती कमी केली होती, बॅटची आतली कडा लागली आणि सरळ चेंडू स्टँडवरती जातोय. नवीन बॅटर येतो आपण प्रवीण वजे, मॅन फ्रॉम मानपाडा. प्रवीण आल्या. चला लवकर जरा प्रवीण. 18 धावसंख्येत पहिला गडी बाद झालाय. परी 11 आयरे संघाचा चंदन भगत पुरस्कृत आपण सुयक निशांती 11 आपण तर भरत पाटीलचा संघ, म्हणजे आपण तर शिडूंचा संघ पुरस्कृत भरत पाटील आणि विलास पाटील. नेक्स्ट मॅच 11 काटे विपक्ष स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 चिकनगर मध्ये मॅच असणार आहे. दोन बलाढ्य संघांमध्ये ती मॅच आपल्याला बघायला मिळेल. एक बाजूला आपण ग्रामीणचा बाकासूरला आपण पाहू शकता. हरेश किडेल आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. दत्ता गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी करतो. चौकार आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी केली आहे. थोडंसं चेंज ऑफ पेस बघायला मिळाले आपल्याला, व्हेरिएशन बघायला मिळालं. हो, चांगला चेंडू, फुल इंडिलेचा चेंडू खोदून काढला. या वेळेला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामधनं शैलेश बघा काय वेगाने आल्या. त्या वेळेला चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 19 धावा. या षटकाचा शोकपणे विचार केला तर धावा फक्त आणि फक्त 6 आल्यात. एक चौकार जाऊन सुद्धा 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 षटकं संपलाय. P1 संपलाय, P2 संपलाय. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि प्रशांत सारखा बॅटर आहे. अजून येणाऱ्या बॅटर मध्ये जर विचार केला तर विकी आहे, विनोद पाटील सारखा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू. त्याच मैदानात तो सातत्याने सराव करतो. दीपक देखील आहे, दीपक चौधरी देखील एक चांगला बॅटर आहे. म्हणजे बॅटिंग लाईन खूप चांगली, पण आता करणं फार गरजेचं आहे. सकाळ सत्रामध्ये अशोक पाटीलने मग अशी चांगला आम्हाला उल्लेख सांगितला, आपण चांगली माहिती दिली की काल 59 झाल्या होत्या, 60 देखील चेस झाल्या. म्हणजे इथे धावा होत आहेत. मधु पाटील यांचे ते सुपुत्र, प्रचंड मेहनत राहिली त्यांची देखील. बाबा करतायत ना मेहनत, मग मी पण करणार. काल
70 पण चेस झाल्या. धावा येत आहेत. जशी जशी खेळपट्टी सुकत जाईल ना तशा तशा धावा देखील येतील. रतन मानेरकर थोडस मला वाटतं खेळपट्टीवर पॉपिंग क्रीज मध्ये का आहे ते बाजूला करतायत. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. सफल जाधव मॅन फ्रॉम जुनी डोंबोली. पहिला चेंडू चांगला लेग ब्रेक बघायला मिळालाय. कॉडब्यांचं अपील केलं जात आहे. सफल जाधवने काय गोलंदाजी केली ती नारिल या स्पर्धेत देखील जबरदस्त गोलंदाजी केली ती. स्पिन आक्रमण आपल्याला बघायला मिळतं. सफल जाधव मॅन फ्रॉम जुनी डोंबोली. पहिला चेंडू बाहेर काढलाय लेग ब्रेकच्या माध्यमातून. सफल जाधव संदपगाव एंडकोट राईट आर्म ओव्हर द कडे मारा होतोय. पुन्हा एकदा बॅकफुट गेले कट करता पण हा चेंडू जास्त लेग ब्रेक झालाय. पंच वाईट चिखून करतायत. अवंत धावने भर धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा. परी लिओन संघ प्रथम बॅटिंग करतोय. कारण कंपल्सरी चेसिंग आहे. विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग आहे. हा चेंडू पूल करायचा होता. यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ वरून चेंडूला जोपर्यंत फीड करतोय. एकच धाव गती नव्हती यावेळेला. चेंडू मागे नितीन काळेंचा विचार केला तर गती पाहिजे होती. गती जर असती तर कदाचित मिडविकेटला चेंडू गेला असता. स्ट्रायकरला प्रशांतला आपण पाहू शकता. प्रशांतने आतापर्यंत धावा केल्यात 11 धावा केल्या. ज्यामध्ये एक षटकार एक चौकार 6 चेंडूंचा सामना केलाय. सफल जाधव हा चेंडू पुन्हा एकदा पावर लागणारे जास्त लेग ब्रेक होतोय. पंच वाईट चिकून करतायत. रतन मानेरकर मॅन फ्रॉम पालेगाव. सफल जाधव पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हा चेंडू बॅकफुट गेला कट केला. यावेळेला डी पॉइंट क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षक आल्या. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फरक आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा. 23 धावा. अशोक पाटील खूप चांगली माहिती येत आहे. सफल प्रवीण ओ लॉफ केलाय. गुडघा टेकवला आणि चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग ऑन सी मारशा बार षटकार. थोडासा गुडघा बेंड गेला आणि मग पाठवून दिला बॅटने चेंडूला. लॉंग ऑन सी मारशा बार. पॉवरफुल फटका बघायला मिळालाय. प्रवीण वजेच्या बाणामधून एक चांगला फटका बघायला मिळाला. चौका षटकार आल्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांची बातचीत करत चांगलं आहे. ह्याने काय होतं कॉर्डिनेशन तुमचं चांगलं राहतं. कशा प्रकारे तुम्हाला खेळायचंय मैदानात बघा. मॅच बॉल आलाय. आजच्या दिवसात आपण प्रशांत सरांना देखील पाहू शकता. मॅन फ्रॉम कल्याण. खडक पाड्यावरून ते मिलन करतात. 29 धावा धावफलकातही लागलेत. सुरुवात चांगली झाली. एक जरी गडी बाद झालं असं म्हणा. आता या दोन बॅटरने आक्रमक सुरुवात केली. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी बघितली तर परिलियनकडे चांगले 2 षटकं विकी फेकू शकतो किंवा 2 षटकं प्रशांत विनोद देखील आहे त्याच्या सोबतीला. गोलंदाजी चांगली पाहिजे अशोक. काल बघितलं तर आपण मैत्री हत्विक 11 संघाने सामना गमावला. त्याचं एकमेव कारण की गोलंदाजी त्यांच्याकडे झाली नाही चांगली. बालकृष्णकडून शेवटचं षटक. हा चेंडू पूल करायचा होता. हवेमध्ये झेलची शक्यता आहे. सफलने सांगितलं माझा झेल आहे. षटकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. बॅटर बाद. यश मिळतंय. दुसरा गडी बाद होतोय. पण आता परिलीलन संघ प्रथम बॅटिंग करताना 29 या धावसंख्या ते पाहिजे. तर नवीन बॅटर कोण येतात. अष्टपैलू खेळाडू विकी शेलारला आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम खांबालपाडा. आता 2 खांबालपाड्याचे बॅटर आपण मैदानावर पाहू शकता. पिंट्या जोशी देखील काहीतरी बातचीत करतोय. कारण हे सर्व आपण बघितलं मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र पण आता प्रतिस्पर्धी संघातून खेळतायत. त्यामुळे संघाची प्रतिष्ठा पणाला लागली. दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवर अशोक पाटील विकेट गेला आणि आता तिसऱ्या षटकाच्या देखील आपण बघितली तर 5व्या चेंडूवर विकेट गेलाय. काय योगायोग आहे. अशोक पाटील खूप चांगली माहिती देतात. ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला ऋषी 11 काटेचे कॅप्टन स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 चिकनगरचे कॅप्टन. टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबायचा. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेकी करू. आज अंतिम दिवस आहे. अशोक पाटील त्यानंतर बक्षीस समारंभावर कोणत्या खेळाडू मालिका वीर ठरणार GPL मध्ये. सफल जाधव. सफलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. स्ट्रायकरला विकी
बॅकपुढे जाऊन कट करत होता कॉडबियांचं अपील केलं जातं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. काय पिंट्या जोशीने एक्स्ट्रक्शन केलं बघा ना. जसा चेंडू हातात आला तसा त्याने अपील केलं. बरोबर, प्रत्येक बॉलला ते अपील करतायत ना. आपण बऱ्याच वेळा त्यांना आवाज देतो, आवाज येत नाही, म्हणजे कटचा आवाज कसा आला. नितीन हीच तर जादू आहे ना त्यांच्याकडे. आणि अपील तुम्ही करू शकता, हा तुमचा गुणधर्म आहे. तुम्ही प्रत्येक चेंडूवरती अपील करू शकता. काय अपील जबरदस्त केलं. नितीनने आता चांगला मुद्दा छेडलाय की त्यांना एजचा अपील कसा काय आला. असं आपण त्यांना जोरात आवाज देतो तर पिंट्या येत नाही. पण असो सो या मॅचच्या दिशेने 3 षटकांचा खेळ संपलाय. परी इलेव्हन संघ आयरे संघ प्रथम बॅटिंग करतोय. धावा दिल्या, धावफल करती आपण पाहू शकता. 29 पहिल्या षटकात 13 आल्या आपण बघतो सुबाच्या. त्यानंतर गोलंदाजीला दत्ताने चांगली गोलंदाजी 6 धावा देऊन 1 गडी बाद केला. त्यानंतर गोलंदाजीला आपण सफल जाधव त्याने 10 धावा दिल्या, 1 विकेट मिळवलाय. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 18 चेंडू मध्ये 29 आल्या. तर 18 चेंडू मध्ये किती येतात. अशोक पाटील कालचा विचार केला तर 59 धावा झाल्या होत्या 6 षटकामध्ये. आज किती होतात पाहिजे. दत्ताला पुन्हा एकदा पाचारण केलंय दुसऱ्या स्पेल मध्ये घारिवली गाव एन कडून. आता 2 अष्टपैलू खेळाडू आहेत खंबालपाडा गावचे. आता त्यांना चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. कारण इथून धावा करायच्या आपल्या संघाला. पुरस्कर्ते देखील चंदन भगत सर्वांच्या आधीच येऊन थांबले होते. तर ही घाई, ही आपल्या संघासाठी असलेली तळमळ. तर संघ एकत्र झाला, त्यांच्याशी बातचीत करणं फार गरजेचं. पुरस्कर्ते देखील बातचीत करणं फार गरजेचं असतं. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला यावेळेला. बॅकफुटला गेले. पूलचा लाजवाब फटका. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. जबरदस्त टायमिंग. पोझिशन मध्ये आले, बॅकफुटवर गेले आणि पूलचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. विकेट रिझर्व मधनं चेंडू सीमा रेषा पार काढलाय. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून. प्रशांत खूप चांगली. दत्ता गोलंदाजी मार्कर वैयक्तिक दुसऱ्या संघात 4थं षटक घेऊन घारिवली गाव एंड कडून. राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतोय. ओ पुन्हा एकदा लॉब केलाय. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून खेचलाय. चेंडू चांगला होता आणि त्याला पाठवून दिलाय. वाईड इज लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार. जबरदस्त बॅटिंग करतो प्रशांत. आता लय मध्ये आलाय कारण का 18 चेंडू तो खेळपट्टीवर राहिला. त्याला माहिती आता इथून 4थं षटक आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. धावसंख्या वेगाने वाढते. तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 39 धावा. जबरदस्त बॅटिंग प्रशांतच्या माध्यमातून. मैदानाच्या बाहेर हा खेळाडू नेहमी हसमुख चेहरा असतो, पण मैदानावर मात्र रुद्ररूप धारण करतो आणि त्याचा रुद्ररूप धारणचा आता परिचय दिलाय. आता एक क्षेत्रक्षण वाईडिश लॉंगला डीप मध्ये, मिड विकेटला क्षेत्रक्षण, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण, फाईन लेगला क्षेत्रक्षण, ऑन साइडला. हो चांगला चेंडू. यष्टरक्षक बीट होतं यावेळेला. मिसफील्ड झालीये. थोडीशी गती कमी केली आपण तर बायच्या स्वरूपात. आपण तर 1 मिनिटे धावसंख्या धावफल करते आपण 40 धावा पाहू शकता. दत्ता राईट राऊंड कडे मार्ग होतो स्ट्राईकला. विकी हो चांगला फटका यावेळेला. खूप चांगला क्षेत्ररक्षण सफल. जबरदस्त. अन्यथा चौकार गेला असता. एका हाताने चेंडूला थांबवलं. आपल्या उजव्या साईडला स्वतःला स्ट्रेच केलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. धावसंख्या धावफल 41. दत्ता पुणे त्या गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत दत्ताने चेंडू फेकला तब्बल अशोक पाटील मला सांगतायत 4 चेंडू फेकलेत. दत्ता राईट राऊंड कडे मार्ग होता शाकला प्रशांत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता यावेळेला. कदाचित हा चेंडू बॅटच्या संपर्क पंच वाईट चिकून करतात. लॉंगलेट सीमारेषा गाठली असती चेंडूने. धावसंख्या 42 पण वाईड मिळाला. एक एक्स्ट्रा धाव मिळणार, एक्स्ट्रा चेंडू मिळणार. नितीन जोशी देखील सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जबरदस्त क्रिकेटर, लढवय्या क्रिकेटर दत्ता. चेंज पेस लवकर लाईन पिकअप केली, पाठवून दिलाय.
माहिती आहे ना की आज सारखं सूचना करणं बरोबर नाहीये, पण ते लवकर जातात, मेसेज पाठवत आहेत, पाणी देत आहेत, पाणी पिल्यात. आता एक स्वीपा कव्हरला क्षेत्र आपण पाहू पिंट्या. हा चेंडू यावेळेला आपण तर लाईन पावी लागणारे पंच वाईट चिखून करत आहेत. रमाकांत पवार सरमॅन फ्रॉम कल्याण, खूप चांगली पंचगिरी कालच्या दिवसात राहिली आहे. सातत्याने ग्रामीण विभागात आपल्याला बघायला रमाकांत सर बघायला मिळत आहेत. पिंट्या ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून उडवलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक धाव कंप्लीट केली आहे. 2 मिनिटात कापायचंय, 2 देखील कंप्लीट केले आहेत. संख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 70 धावा धावफलकाती लागल्या आहेत. म्हणजे कालच्या दिवसातील पहिल्या मॅच आपण तर सामन्यामध्ये 60 धावा झाल्या, आज 10 धावा एक्स्ट्रा झाल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रशांतला स्ट्राईक कधी भेटे पाहायचंय. पिंट्या राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्रायकर लक्ष्मण गोरपेकर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता यावेळेला, यष्टीरक्षक बीट होतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकाती 71 धावा. आत्ता स्ट्राईकला आलाय प्रशांत भोईर. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल, 2 चांगले जीवलग मित्र आहेत, पण आता मैदानावर विपक्ष संघातून खेळत आहेत. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. आणि आमचे आचारी शशिकांत पाटील देखील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता यावेळेला, यष्टीरक्षक बीट होतोय. पंच आपण बाईची खून करतात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 72. पिंट्याने खूप चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत धावांवरती अंकुश लावले, धावा थांबवले, ज्या धावा वेगाने येतो त्या थांबवले. 72 धावा दिल्या. चेंडू बाक्यात अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे, चेंडू गेलाय सीमारेषा पार. उपयुक्त चौकार. 76 धावा लागल्या धावफलकावरती. काल 77 होत. उर्मिला प्रतिष्ठान संघाने अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. अशोक पाटील जबरदस्त क्रिकेट बघायला मिळालं, क्वालिटी क्रिकेट बघायला मिळालं, उच्च दर्जाचं क्रिकेट. स्पर्धेचा हायेस्ट धावा येत आहेत का पाहायचंय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लक्ष्मण गोरपेकर जबरदस्त बॅटिंग करतो, खूप चांगली भागीदारी आहे अशोक पाटील या 2 बॅटरमध्ये. कारण विकी बाद झाल्यानंतर लवकर भागीदारी होणं फार गरजेचं, आणि ती भागीदारी झाली. आता हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक येतो एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह 2 धावा इथून नकार देतोय. गुड थ्रो आशीर्वाद आहे तिथे. धावसंख्या धावफलकाती 77. अंतिम चेंडू. चला ऋषी 11 काटे आणि आपण स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघ, दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी सज्ज राहायचंय. अंतिम चेंडू ती काय दडलंय, किती धावा होतात, किती धावांचं लक्ष राहतंय की पिंट्या जशी डॉट चेंडू फेकतोय. प्रशांतने काय लाजवाब बॅटिंग केली, एक बाजू लावून धरली, विकेटवर थांबले, सलामीला आल्यात. 35 चेंडू आतापर्यंत थांबले ते विकेटवरती. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चालला यावेळेला फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 83 धावा. 83 धावा उभारल्या सकाळच्या सत्रामध्ये. पिंट्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी, शेवटचा चेंडू फुल टॉस टाकला आणि तिथेच मात्र आपण तर शेवटचे 3 चेंडू चांगले टाकले होते. पहिले 3 चेंडू, नंतर शेवटच्या 3 चेंडू 11 धावा आल्या. चला टॉस साठी या. ऋषी 11 काटई आणि स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 चिकनगर टॉस साठी यायचंय. प्रशांत वैयक्तिक नाबाद राहिला, पण येतं 42 धावांची खेळ केली. प्रशांतची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त बॅटिंग सकाळच्या सत्रामध्ये. आपण आता 83 झालेत आणि 84 धावांचं लक्ष असणाऱ्या वेळेला आपण आता सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 आपण तर शिवडून संघासमोर. चला टॉस साठी या. ऋषी 11 काटई आणि स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 चिकनगर. कारण का आजचा वेळ फार महत्वाचा आहे, एक मिनिट आमच्यासाठी फार महत्वाचा असणार आहे. इम्पॅक्ट खेळाडू घेणार आहेत सहयोग कंस्ट्रक्शन निशांत 11.
तर टॉस केले जाणारे जगदीश प्रमोद इलेव्हन चिकनगर संघामध्ये स्वर्गीय जगदीश आज आपल्यात नाहीयेत. त्यांच्या नावाने हा संघ देखील इनेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यांच्या अगेन्स्ट ऋषी इलेव्हन काटाई संघ आपल्याला इनेक्शन मध्ये बघायला मिळणार आहे. चंद्रदादा भगत यांच्या शुभास्थ आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. स्वर्गीय जगदीश प्रमोद इलेव्हन चिकनगर संघाचे संघनायक आले, पण आता हरेश केणी तर राम म्हात्रे गौरीचे पराजय. जबरदस्त क्रिकेट त्यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. चंदनजी भगत यांना विनंती करतो आपल्या शुभास्थ टॉस करायचं. 6 षटकांची मॅच, 2 षटक सर्कल. खेळाडूंना त्याचा नियम आणि राम देखील आपण बोलले तर यावर्षी आल्या 40+ मध्ये त्यांना देखील बेस्ट ऑफ लक. हरेशला देखील बेस्ट ऑफ लक. चंदन भगत यांच्या शुभास्थ आपण टॉस करूया. टॉस जिंकला आपण तर जगदीश प्रमोद चिकनगर संघाने. हरेश फक्त नियम आम्हाला फक्त निर्णय सांगा काय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं का मी ओपिनियन जास्त बोलणार नाही, पण रामकडे आपण जाऊया. राम प्रथमच यावर्षी तुम्ही 40+ क्रिकेट खेळलं, कसं वाटतं रेग्युलर क्रिकेट आणि 40+ क्रिकेटमध्ये? छान वाटतं, चांगलं वाटतं. राम तुम्ही रेग्युलर क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं, पण आज आपण बघतो 40+. असं बऱ्याच जणांना वाटलं की 40+ क्रिकेट म्हणजे काही थकलेल्या खेळाडूंचा खेळ आहे, पण आज तुम्ही जेव्हा मैदानात येतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं 40+ क्रिकेटचे? तसं काय नाही, एक क्रिकेट आहे. क्रिकेट हा आपला परफॉर्मन्स दाखवण्याबद्दलच आपण बोलू शकतो का बाबा आपला क्रिकेट रेग्युलर काय आणि 40+ काय. भरपूर वर्ष तुम्ही क्रिकेट खेळला, पण थोडंसं थांबले, पण 40+ मध्ये आले. हा तुमचा निर्णय होता का सर्व खेळाडूंनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 40+ खेळा म्हणून? असं काय नाही, मी डिसिजन घेतला का आता गावामध्ये यंग स्टार चांगली पोरं खेळतात, त्यांना पण चान्स भेटली पाहिजे, म्हणून मी 40+ जॉईन केली. क्या बात आहे. तो राम तर टॉस जिंकला आपण तर स्वर्गीय जगदीश प्रमोद इलेव्हन चिकनगर संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जत. आज आपण म्हणजे 4थ्या दिवसात प्रथम आपण तर पहिल्या सत्रात दुसऱ्या सत्रात आमचे साथी समालोचक नितीन कार यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद भाऊ पाटील. कैलास पाटील यांच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेयर दिनेश संते हे आता आपण पाहिलं तर सुयोग कंस्ट्रक्शन निशांत दिलेवर मध्ये खेळतील, लक्षात घ्या इम्पॅक्ट म्हणून. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा बॅट्समॅन पाठवा. पिंट्या जोशी चला लवकर जरा घाई करा. फिल्डिंग करताना तुम्ही घाई केली नाही, आता करा. 84 धावांचा पाठलाग करायचा या मॅचमध्ये. सुयोग कंस्ट्रक्शन आणि निशांत 11 शेड्यूल संघाला आणि परी 11 आयरे हा संघ आपण पाहतोय. 83 धावा त्यांनी उभारल्या. प्रशांतची जबरदस्त बॅटिंग. इम्पॅक्ट प्लेयर घेतला का? परी 11 संघाने बिंदास आतमध्ये आले का पंच? कोणाच्या जागेवर? बिंदास आतमध्ये आलेत इम्पॅक्ट प्लेयर. फक्त कोणाच्या जागेवरती समोरच्या टीमला सांगावं लागेल ना. सुरेश चौधरीच्या जागेवर. ओके. तर सलामी जोडी मैदान दाखल सुद्धा झालेली आपण पाहतो. एका बाजूला पिंट्या जोशी मॅन फ्रॉम नवापाडा, आणि इम्पॅक्ट प्लेयर दिनेश संते मैदानात आलेत. फिल्डिंग करणारी टीम लक्षात घ्या. इम्पॅक्ट प्लेयर बॅटिंगला आलेले आहेत कैलास पाटील यांच्या जागेवर. आज या स्पर्धेचा 4था आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे 4 संघांचे लीग फॉर्मॅट आहे. अर्नी SSCC डोंबिवली संघ निलेश म्हात्रे अँड कंपनी फायनल मध्ये पोहोचलेली आहे. आर्या 11 खार्डी अमित गायकवाड अँड कंपनी 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल, आणि उर्मिला प्रतिष्ठान आडिवली हा संघ सेमीफायनल मध्ये. आणि या 4 संघांमध्ये एक संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल आणि तो उर्मिला प्रतिष्ठान आडिवली संघासोबत सेमीफायनलची मॅच खेळेल. पहिली सेमीफायनल झालेली आहे. आज दुसरी सेमीफायनल फायनल सुद्धा आपल्याला कव्हर करायची आहे.
सामन्याला होते सुरुवात. विकीचा पहिलं षटक. विकीचा पहिलाच बॉल मिडऑफच्या वरून लॉंगऑफच्या दिशेने पाठवून दिलाय. पंचांचा इशारा येईल. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. दिनेश संतेच्या बॅटमधून येतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. दुसऱ्या मॅच मध्ये स्वर्गीय जगदीश व स्वर्गीय प्रमोद 11 चिकनगरने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या मॅच मध्ये. हाही फटका चांगला आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते प्रवीण वजे, त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. दिनेश संतेच्या बॅटमधून येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली बॅटिंग असं बघा. इम्पॅक्ट दाखवत असताना, कारण इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ते मैदानात बॅटिंगला आलेले आहेत सलामीला. कैलास पाटील यांच्या जागेवर. आणि काय बॅटिंग करतात बघा. थोडेसे उशीर आले. आता बॅटिंग चांगली करत असताना या मॅच मध्ये, कारण लक्ष 84 धावांचे कंपल्सरी चेसिंग आहे. लक्षात घ्या 84 धावा कंपल्सरी चेस करायचे. पायचीचा स्ट्रॉंग अपील. 2 चौकार जरूर आले होते, मात्र पायचीच्या स्वरूपात दिनेश संतेला माघारी जावं लागेल, कारण की विकी शेलार असा गोलंदाज आहे जो प्रत्येक बॉलवरती तुम्हाला चौकार षटकार मारून देणार नाहीये. फलंदाज बाद. दोन चौकार आले होते. त्यानंतर विकी शेलारचा पलटवार तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर शैलेश शेलार येतात, मॅन फ्रॉम ऐरेगाव. शैलेश शेलार सुद्धा नेहमी चर्चेत असतात. दिल्लीची विकेट गमावली. दोन चौकार आले होते, त्यामुळे थोडीशी चर्चा झाली. प्रशांत भोईने चर्चा केली की प्रवीण वजे काय इशारा करतात. चौऱ्याऐंशी धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. 8 धावा झालेल्या आहेत. विकेट गमावली आहे. सुयोग कंस्ट्रक्शन, निशांत 11, भरत पाटील आणि विलास पाटील यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला चंदनजी भगत यांच्या मालकीचा संघ आहे. चांगला फॉर्मॅट, लीग फॉर्मॅटच्या मॅचेस 16 संघांना इन्व्हाइट करण्यात आलं. 40+ ग्रामीण प्रीमियर लीग, पाटील 11, 40+ क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ, सुभाष पाटील, रमेश पाटील, विनोद पाटील, शशांक पाटील, मधुकर पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. विकेट पुढे आले होते. मी मगाशी उल्लेख केला, विकी शेलारच्या विरोधात प्रत्येक बॉलवरती तुम्ही मोठे फटके खेळू शकत नाहीयेत. हा असा खेळाडू आहे, नेहमी चर्चेत असतो. रेग्युलर क्रिकेट अनेक वर्ष तो खेळलेला आहे. साईश्रद्धा क्रिकेट संघ, खंबालपाडा, शिवाजीदत्ता शेलार जे आपल्यामध्ये आज नाहीये त्यांच्यासोबत क्रिकेट खेळला. आणि खंबालपाडा गावामध्ये पहिली बाईक कोणी आणली असेल तर ते नाव आहे विकी शेलार. वाडेकरचं ते मैदान. क्लीन बॉल, फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का. 2 चौकार आले होते, मात्र 2 विकेट सुद्धा विकीने घेतलेत. शैलेश शेलार 0वरती बाद. वेग प्रचंड आहे, मी मगाशीच उल्लेख केला. विकी शेलार आपण पाहिलं तर वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. पण त्या जोशी अजूनही स्ट्राईकला आले नाहीयेत, कारण त्यालाही माहिती आहे धारदार गोलंदाजी समोर. खंबालपाडा एक्सप्रेस, विकी शेलार फिल्डिंग लगेच लावायची आणि बॅट्समन सुद्धा लगेच पाठवायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. तर या टीमकडे प्रशांत भोईर आहेत, या टीमकडे विनोद पाटील सारखा कॅप्टन कूल गोलंदाज आहे, या टीमकडे नितीन पाटील आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन फ्रॉम वाकलन, परी 11, चंदन दादा भगत यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या टीमचा खेळाडूचा आज वाढदिवस सुद्धा आहे. नितीन दादा पाटील, वाकलन एक जबरदस्त क्रिकेटर, अनेक वर्ष रेग्युलर क्रिकेट ते खेळले. जीजी स्पोर्ट वाकलन या टीम मध्ये, त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला थोडंसं फास्ट घ्या. आशीर्वाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मॅन फ्रॉम माटाडी,
शैलेश थोडेसे नाराज आहेत, तरी शून्यावरती ते बाद झालेत. आशीर्वाद पाटील आले तर बॅटिंग करण्यासाठी. पहिले 2 चौकार, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथा डॉट, 5व्या बॉलवरती विकेट. आणि हीच तर खासियत आहे विकी शेलारची. तो पलटवार नेहमीच करतो, जास्त वेळ शांत राहणार नाहीये. मागच्या सीझन जर आपण पाहिलं तर 18 विकेट त्याने घेतल्या होत्या एका सीझन मध्ये. विकी स्वीपचा लाजवाब फटका मात्र अपील हलकीशी करण्यात आली. चेंडूची थोडीशी गती कमी झाली आहे. संजय वेगाने आले. 2 धावा विकीने आशीर्वादने पूर्ण केलेले आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि आता 3 धावा इथे पूर्ण होतील आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल. विकीने धावा खर्च केल्या 11, विकेट त्याने घेतल्या 2. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा दाबल करतो आपल्याला बघायला मिळत आहेत. 84 धावांचा पाठलाग करायचंय. आमचे प्रसिद्ध आचारी शशिकांत पाटील संदम. दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आले प्रशांत भोईर उर्फ बाळा. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक नॅनो 4 व्हीलर कार सुद्धा खेळाडूंनी जिंकली. अनेक बाईक या खेळाडूंनी जिंकलेत आणि प्रशांत भोईर सुद्धा नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. सुरुवातीचा काळ आपण पाहिलं. साई शिंदे क्रिकेट संघ खंबालपाडा, जितू शेलार, साई शेलार, विकी शेलार, प्रशांत भोईर 4 खेळाडूच सर्व काही कार्यक्रम करून टाकायचे अपोजिट टीमचा. मागच्या फलंदाजांपर्यंत अशोक बॅटिंग यायची नाही. चला एकानेच लीड करा प्लीज, घाई करा. आम्ही वारंवार सूचना करतोय. पहिलीच मॅच आहे. अजूनही आपल्याला जवळजवळ यानंतर 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत. प्रशांत अपील करण्यात आलेलं आहे. रमाकांत पवार सरांचा बोट आकाशाकडे आणि आशीर्वाद पाटीलची काही समाप्त होईल. अजून एक दुसरा फलंदाज या डावामधला जो पायचीच्या स्वरूपात बाद झालाय. प्रशांतच्या खात्यात पहिली विकेट. जबरदस्त गोलंदाजी, 3 विकेट. एस्टनच्या मागे आपण पाहिलं तर मास्टर माइंड नितीन निवृत्ती मात्रे, मोठा गाव. 3 चेंडूमध्ये 21 धावांचा विक्रम आजही त्यांच्या नावावरती आहे. आता प्रशांत भोईर मैदानात दाखल झालेत. पिंटू जोशी आपण पाहिलं तर अजूनही स्ट्राईक त्यांच्यापर्यंत अशोक आली नाहीये, जे सलामीला आलेत. 6 ओव्हरची जरी मॅच असेल, दुसरं षटक सुरू झालेलं आहे. आता गोलंदाज प्रशांत भोईर आहेत, फलंदाज प्रशांत भोईर आहेत आणि बघायचं आता कोण कोणावर हावी होईल. विकेट 3 गेलेत. तुम्हाला 84 चेस करायचे आहेत. जिंकलात तर तिसरी मॅच खेळायला मिळेल, पराभूत झाला तर 4थी मॅच खेळायला मिळेल. पहिली मॅच जिंकल्यानंतर तुम्हाला थोडासा ऍडव्हान्टेज आहे. विनर विनर. पहिली मॅच जिंकल्यानंतर तुम्हाला 2 संधी अजून मिळू शकतात. पहिलीच मॅच महत्वाची असते लीग फॉर्मॅट मध्ये. 4 संघांचा हा लीग फॉर्मॅट आज तुम्ही पाहतायत. प्रशांतचा पुढचा बॉल. पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळत आहेत. मिळवी क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. बाळाराम पाटील तिथे मॅन फ्रॉम नागाव. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे मिळाल्यात. फिल्डिंगचं स्टँडर्ड 40+ क्रिकेटच्या खेळाडूने नेहमीच जपलेलं आहे. तेरा धावा दाबल कधी लागल्या. 3 विकेट गेलेल्या आहेत. 13 वरती 3 अशी परिस्थिती. सिओक कंस्ट्रक्शन निशांत 11 शिडून पुढे आले होते. धारसंतामध्ये विकेट. 2 धावा इथे मिळतील प्रशांतच्या खात्यामध्ये. एससीसी ट्रॉफी मधल्या त्या 2 इनिंग रेग्युलर क्रिकेट खेळत असताना काय बॅटिंग केली होती प्रशांतने. 2 मॅच मध्ये अर्धशतक आणि त्यानंतर ती स्पर्धा जय मसोबा चिकनगरने जिंकली होती रेग्युलर क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर प्रशांत बेस्ट बॅट्समन होते.
अशा अनेक इनिंग प्रशांतने आपल्या करिअरमध्ये साकारलेले आहेत. शहरी क्रिकेट सुद्धा तो खेळत असतो आणि दोन्ही प्रशांत शहरी क्रिकेट खेळतात. मिस टायमिंग स्ट्रोक आहे मात्र लॉंग ऑन थोडेसे दूरवर आहेत. नितीन पाटील तिथे ज्यांचा आज वाढदिवस आहे, मॅन फ्रॉम वाकलन. आणि नितीन मात्रे बघा किती वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 17. सिंगल डबलने फारसं नुकसान होणार नाहीये. टीम परी 11 आयरे चंदनजी भगत. नेहमीच आपण पाहिलं गेले कित्येक वर्ष भारतातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही परी तिशा 11 आयरेगाव संघ किती वेळा पाहिलेला आहे. नेहमीच खेळाडूंनी भरोसा दाखवतात. संघ सुद्धा खेळला तेव्हाही स्पर्धा जिंकली. फटका चांगला आहे आणि चेंडू उंच गेलाय. जाईल युवराज सिंग स्टँडच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. प्रशांत भोईरच्या बॅटमधून आलाय सिक्सर. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 23 वरती पोहोचली. 84 धावांचा पाठलाग करायचंय. 23 धावा झालेल्या आहेत. धन्यवाद त्या प्रेक्षकांना सुद्धा. ऋषीलेन काटे संघ आपण पाहतो. अर्जुनभाई पाटील 45 संघटनेचे अध्यक्ष यांच्या मालकीचा संघ पुढच्या मॅच मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय जगदीश व स्वर्गीय प्रमोद 11 चिकनगर, विनोदजी केने उद्योजक आणि गिरीश भोईर यांच्या मालकीचा संघ आला असेल तर आपण या. विनोद केने साहेब आपले हार्दिक हार्दिक स्वागत. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. अपील स्ट्रॉंग आहे मात्र गोलंदाजाने अपील कोणत्याही प्रकारचं केलं नाही. कॉन्फिडन्सचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करू शकता. याचं उत्तर तुम्हाला मेन पंच देतील. जर मेन पंचांना डाऊट वाटलं तर ते स्क्वेअर लेगच्या पंचांना विचारतील की एक्झिट काय घडेल. त्याचमुळे चेंडू ज्यावेळी रिलीज झाला त्यावेळी आम्ही थांबलो होतो आणि बऱ्याच वेळा असंही होतं की कॉमेंट्री सुरू असल्या पंचांनाही आवाज येत नाही. त्या बॉल ज्यावेळी रिलीज होतो त्यावेळी थांबणं गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 84 धावांचा पाठलाग करायचा होता. धावसंख्या आपण पाहिली तर 61 धावांची अजूनही गरज आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू 61 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. त्यांनी इम्पॅक्ट प्लेअर घेतले ना आधी. कोणा घेतलंय? नाही आता विकीच टाकेल. विकी टाकेल पिंट्या जोशी ना. चला मॅच सुरू करा प्लीज. 2 षटकात 23. 24 बॉल मध्ये 61 अजूनही करायचे आहेत. पिंट्या जोशी पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येत आहेत. 12 चेंडू मात्र त्यांनी चेंडूची वाट पाहिलेली आहे. 2 षटकांसाठी 12 मिनिटं गेली आहेत. लक्षात घ्या. तुम्ही घाई करायची. शेवटच्या दिवशी फायनल दिला. चला चला घाई करा प्लीज. पुढे खेळाडू अक्षर 24 बॉल 61. तोच मारतोय. आणि दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले विक्रम शेलार. फुलटॉस आणि झेल सुटलाय पिंट्या जोशीचा. कारण की बॉल रिलीज करण्याच्या अगोदर विक्रमने सांगितलं होतं की बॅकवर्ड स्कोअर लाईनला थोडासा क्रॉसच राहा. किती जजमेंट चांगला होता विक्कीचा. नितीन पाटील कडनं हा झेल सुटलाय. पिंट्या जोशीला जीवदान मिळालंय आणि बघायचं त्या जीवदान किती महागात पडेल या मॅच मध्ये. परी 11 आयरे टीमला 24 धावा झालेल्या आहेत. बॉलर ना बॉल. विक्रम शेलार विकी या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. फटका चांगला आहे. धावाही चांगल्या मिळतील. झेल सुटला. स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर आलेला षटकार प्रशांत भोईरच्या बॅटमधून. हे 2 असे खेळाडू आहेत प्रशांत भोईर आणि पिंट्या जोशी.
तर कधी मॅचला कलाटणी देतील. धावा झाल्या 30. 84 धावा चेस करायचे, 30 धावा झालेल्या आहेत. टायमिंग बघा किती चांगलं आहे. आणि जेव्हा जेव्हा संदपगाव विले सिटी इकडनं गोलंदाजी झालेली आहे तेव्हा तेव्हा नक्कीच धावा आलेल्या आहेत. आणि त्याचमुळे विकी दुसऱ्या स्पेलमध्ये त्या एंडने आलेले आहेत. त्यांना माहिती या एंडने धावा बनतात, त्यामुळे मला विकेट घ्यावे लागतील. विक्रम गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. सेकंडला प्रशांत. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले. झेलची शक्यता. झेल सुटलाय. आता गोलंदाज काय करेल. प्रशांतला जीवदान मिळालंय. पिंट्या जोशीला जीवदान मिळालंय. विकीच्या ओव्हरमध्ये 2 झेल सुटलेत. रेग्युलर क्रिकेटमध्ये आम्ही एकाच मॅच मध्ये जुनी मुंबईच्या मैदानात 7 झेल सुटल्यानं पाहिले होते. आणि बाबू पाटील आमच्या सोबत होते. आता 2 सुटलेत. तिसरी ओव्हर आहे. प्रशांत भोईरला जीवदान मिळालंय. पिंट्या जोशीला जीवदान मिळालं. कारण विकी चांगली गोलंदाजी करतायत. चांगला बॉल होता कारण की विकी सांगायला हरकत नाहीये. झेल सुटलेत मात्र मॅच सोडायची नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट ओव्हर द विकेट. त्याला माहिती आहे पिंट्या जोशी कशा प्रकारे फटका घ्या. आणि हे 2 खेळाडू रेग्युलर क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा एकमेकांच्या विरोधात आलेत. बऱ्याच वेळा पिंट्या जोशीने धावा बनवल्यात. बऱ्याच वेळा विकीने त्याला बाद केलेला आहे. आणि बॅटर रंगेल. कारण या विकीचा दुसरा स्पेल आहे. त्यामुळे इथून विकीचे आता 2च चेंडू या स्पेलचे उरलेले आहेत. या ओव्हर नंतर पाणी हवं असेल तर लगेचच 12 खेळाडू मैदानात जायचे. लक्षात घ्या आणि आपल्याला वेळ कमी आहे. विकी राईट ओव्हर द विकेट. ऑन साइडला टर्न केलाय. पिंट्या जोशीचा फेवरेट फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 आवाज आलाय. प्रवीण वजे मॅन फ्रॉम बानपाडा काहीतरी चर्चा करतायत की कदाचित हेच सांगायची हरकत नाहीये. झेल सुटले. जास्त दबाव घेऊ नको. तुझा जो नॅचरल गेम आहे, तुझी जी गोलंदाजी आहे तीच कर, असं कदाचित कानमंत्र दिला असावा. बघा जे या ओव्हरचा हा शेवटचा बॉल आहे. हाई चेंडू उंच गेलाय. पिंट्या जोशी ऑन फायर. झेल त्याचा सुटलाय. तो आता मागात पडत असताना परी 11 आयले टीमला 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 43. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायच्या 41. भाऊ पाटील आपण पाहिलं तर 3 षटकात 43 धावा बनवलेत आणि 3 षटकात आता 41 बनवायचे आहेत. आणि हे 2 खेळाडू जर थांबले तर माग नाहीयेत. मात्र प्रशांत भोईर आले पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी. प्रशांतचा एक झेल सुटलाय. पिंट्या जोशीचा एक झेल सुटलाय. आणि जीवदान भरपूर मागात पडतात. आम्ही भरपूर वेळा पाहिलेलं आहे. काल नरेश पाटीलला जीवदान मिळाला.
उर्मिला प्रतिष्ठान आडिवली संघाचा त्यांनी चांगली बॅटिंग केली. तो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. जगदीश दुधकरला योगदान मिळाले, तेही मागात पडले. प्रशांत भोईर आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. टप्प्याचा बॉल होता, फाईन लेगला क्षेत्ररक्षक प्रशांत भोईरचीच विकेट घेतली. फलंदाज बाद. भाऊ प्रशांत झेल सुटला, तो फारसा मागात पडला नाही असं म्हणावं लागेल. मात्र अजून पिंट्या जोशीला योगदान मिळालं तो मैदानाच्या आतमध्ये. 17 बॉल मध्ये 41 अजूनही करायचे. या मॅच मध्ये प्रशांत भोईर बाद झाले आणि आता रणदीप पाटील मॅन फ्रॉम संदप, दीपक चौधरी यांनी एक चांगला झेल टिपलाय मॅन फ्रॉम काटई. काटई म्हणल्यानंतर बुम बुम मनोज पाटील सुद्धा पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असतील. मनोज पाटील, अरविंद पाटील, तकदीर, सोमनाथ, काटईचे खेळाडू आपल्या भरपूर खेळताना दिसतील. राजेश असतील. फायनल एक चांगला झेल टिपलाय. प्रशांतची विकेट इथे मिळाली. प्रशांत स्वतःवरती नाराज आहेत, मात्र त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो ज्यावेळी विकी शेलार गोलंदाजी करतात त्यावेळी सूरज चौधरी उर्फ भाऊ ज्यावेळी खंबाळपाडा फोर्टीप्लस संघ येतात ते रेग्युलर स्टेशन असतात. आता तर तुम्ही प्रीमियर लीग खेळत आहे त्यामुळे सूरज थोडेसे बाहेर आहेत, मात्र नितीन म्हात्रे एस्टेच्या भूमिकेत त्यामुळे थोडासा फरक होतो, कारण त्यांना माहिती असतं त्यांचे गोलंदाज कशी गोलंदाजी करतात, चेंडू किती वेगाने येतो हे सूरजला चांगलं ठाऊक आहे. प्रशांतचा पुढचा बॉल. 17 बॉल 41 करायच्यात अजूनही. टप्प्याचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, फिल्डिंग चांगली आहे. पिंट्या जोशी सांगतात 2 धावा घ्यायचे आहेत, मात्र रणदीप सांगतात की नाही एकच बास आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 धावा झाले, 40 अजूनही करायचे आहेत. पिंट्या जोशीलाही माहिती आहे जे काय करायचं ते आता मला करायचंय, कारण तो कॅप्टन सुद्धा आहे. सुयोग कंस्ट्रक्शन, निशांत 11 शेड्यूल संघ आपण पाहिला, त्यांचे कॅप्टन आपण पाहिलं तर चॉईस कॅप्टन आहेत पिंट्या जोशी. त्यामुळे पिंट्याला एक चांगली इनिंग सकाळी लागेल. अशा वेळा बऱ्याच वेळा नवापाडा संघाला त्यांनी अडचणीतून बाहेर काढला. रेग्युलर क्रिकेट खेळत असताना सध्या नवापाडा 40+ साठी ते खेळत आहे. शहरी क्रिकेट अक्षरशः मुंबई असेल, मुंबईच्या बाहेर जाऊन सुद्धा या खेळाडूचं नाव भरपूर चर्चेत राहिलेलं आहे. प्रशांत फुलटॉस, फक्त दिशा दिली आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. सुयोग कंस्ट्रक्शन, निशांत 11 शेड्यूल टीमचे संघ मालक भरत पाटील साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत चौकारने करत असताना पिंट्या जोशी. हीच तर खासियत आहे, पिंट्या नेहमी स्वागतच करतात खेळाडूंचं आणि मान्यवरांचं. इथे फटका, शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. कव्हर्सच्या वरून बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. काय फटका होता. संपूर्ण 40+ स्पर्धेचा जर अशोक पाटील जर विचार केला तर शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट असं म्हणतो अवघड ठरणार नाही. भरत पाटील साहेबांचं आगमन झालंय. जे संघ मालक आहेत सुयोग कंस्ट्रक्शन, निशांत 11 या टीमचे त्यांचं अधिक स्वागत होतं. चेंडू शिल्लक आहेत 14 धावा करायचे 30. 14 चेंडू 30 धावा. आणि खासियत पिंट्याची जेव्हा जेव्हा ते षटकार मारतात या आपल्या खेळपट्टीचे त्यांनी पूजन करतात, नमस्कार करतात. ही खासियत या खेळाडूची आहे. आता मात्र थोडीशी माती त्यांनी हाताला लावली आहे. ऊन आहे, बऱ्याचशा खेळाडूंच्या हाताला घाम येतो, त्याचमुळे काही खेळाडू ग्लोव्हचा वापर करतात. कोणी मजा म्हणून ग्लोव्हचा वापर करत नाही. प्रशांतचा पुढचा बॉल. बॅकफुटला गेले, जागा बनवली, फक्त दिशा दिली. कव्हरच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डिंग चांगली आहे बिंदाची तिथे. आणि पिंट्या जोशीने कॉल दिलाय बघा. 3 धावा होतील आणि झाल्यात. असं नाहीये की मी चांगला फलंदाज, स्ट्राईक माझ्याकडे पाहिजे असं पिंट्या जोशी कधी विचार करत नाही.
13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा. इथून विकीचा 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे. प्रशांतचा 2 षटकांचा स्पेल संपेल. त्यामुळे 2 फ्रेश गोलंदाज वरील येऊन ऍरेला वापरावे लागतील. 7 चेंडूमध्ये पिंट्या जोशीने 26 धावा केलेल्या आहेत. 13 चेंडू 27 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. कट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर नव्हता रणदीपचा. डॉट बॉल. 12 चेंडू 27. आता करायचे आहेत कंपल्सरी चेसिंग. बॅटिंग प्रशांत मोरे यांनी केली. 2 षटकं टाकली भाऊ आणि त्यामुळे आता कदाचित ते थकान महसूस करतायत आणि कदाचित मला वाटतं ते आता मैदानाच्या बाहेर येत आहेत. त्यांच्या जागेवर आता सूरज चौधरी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. शेवटचा बॉल जो टाकला प्रशांत मोरे कदाचित आधी त्यांना तेच बॉल मला वाटतं टाकायचे होते. मला इतकं सोपं नाहीये ना. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची, 6 ओव्हर मैदानात थांबायचं, दुसऱ्या इनिंग मध्ये 4 ओव्हर मैदानात थांबायचं आणि 2 षटकही बाहुबली त्यांनी फेकलेली आहेत. मी थकलेत आता थोडे. 12 बॉल 27 या मॅच मध्ये करायचे. पिंट्या जोशी जोपर्यंत मैदानात त्यापैकी धोक्याचा इशारा आहे परी 11 आयरे टीमला. जो कव्हर्सचा षटकार होता पिंट्या जोशीचा हा सर्वांच्याच आठवणीत राहील. काय जबरदस्त टायमिंग, फुटवर्कचा वापर. आणि पिंट्या जोशी तीच तर खासियत आहे, जास्त ते ताकद वापरत नाही, फक्त टायमिंग. ज्यांचे जे फोरआर्म स्ट्रॉंग आहेत आणि फोरआर्मच्या जोरावरती ते षटकार चौकार मारतात. 12 बॉल 27 या मॅच मध्ये करायचे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आले प्रवीण वजे मानपाडा. नंतर मानपाडा एक्सप्रेस सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. संजय पवार पुढच्या मॅच मध्ये मला वाटतं इनॅक्शन मध्ये ऋषी लेन काटई, राम पाटील जे कॅप्टन आहेत त्यांच्या टीम मध्ये. चला पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. खेळाडू लांब लांब थांबू नका, एका जागेवर या. कारण की फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय स्वर्गीय जगदीश व स्वर्गीय प्रमोद 11 चिकनगर. जर संघ मालक विनोद केनी साहेब आपण आला असेल तर या आणि गिरीश भोईर आपले हार्दिक हार्दिक स्वागत. पिंट्या मात्रे जे मानपाड्याचे त्यांच्याकडे प्रवीण वजेला हॅट्रिक साठी 1000 रुपये 3 डॉट टाकले तरी 1000. आणि पहिलाच बीमर पंचांनी नो बॉल घोषित केलाय. पिंट्या जोशीने ठोकलाय सिक्सर. धावा देखील 7 आणि येणारा चेंडू फ्रीट. आता धावा करायच्यात 12 बॉल मध्ये 20. चेंडू द्यायचा दुसरा. पंचांकडे आहे ना. पिंट्या जोशीच्या बॅट मधून षटकार आलेला आहे. आता 12 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. येणारा चेंडू फ्रीट आहे. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू आहेत. त्यामुळे चौकार षटकार भरपूर पाहायला मिळतात आणि आता पिंट्या जोशीसाठी मेजवानी आहे कारण येणारा चेंडू फ्रीट आहे. 32 वरती नाबाद आहे. 8 बॉल मध्ये 32 केले पिंट्याने. 12 चेंडू 20. फ्रीटचा बॉल आहे, उंच गेलाय आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात कारण फ्रीट बॉल होता. फलंदाज बाद होणार नाहीयेत. 11 चेंडू 18 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. पिंट्या 34 वरती पोहोचलाय. 66 धावा झालेल्या आहेत. 18 धावांची आता गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू 18 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. इथे सिंगल मिळाले कारण की पिंट्या जोशीलाही ठाऊक आहे बॉल विकी शेलारच्या हातात आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा करायचे आहेत. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक मधुकर पाटील बघा प्रचंड मेहनत.
आणि आमचे कॅप्टन कूल विनोद पाटील अजूनही बॉलिंग त्यांच्यापर्यंत आली नाहीये. मात्र जेव्हा जेव्हा समजा 40+ संघ खेळतो त्यांच्यावरती जास्तीत जास्त भरोसा काय आला फोर व्हीलर आहे का ब्लॅक कलरची बघा ना फोर व्हीलर गाडी कोणाची ब्लॅक कलरची बघा ना फोर व्हीलर कार आहे रोहित शर्मा स्टँडच्या दिशेने ती जरा रिमूव्ह करा प्लीज. मनोज दादा पाटील यांची मला वाटतं चला मॅच सुरू करा. मनोज दादा पोहोचतायत. चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायच्या 17. भाऊ पाटील 84 धावा अशा जास्त वाटत होत्या मात्र पिंट्या जोशी प्रशांत भोईरने जी बॅटिंग केली सुरुवात करून दिली त्यामुळे धावा आता या अपुऱ्या वाटतात मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. क्रिकेट आहे. प्रवीण हा चेंडू उंच गेलाय. तीन धावाही मिळाल्या भाऊ पाटील आणि झेल थोडासा दूरवर होता. 9 चेंडू शिल्लक आहे 14 धावा आता करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग 9 चेंडू 14 धावांची गरज. मॅच होती कुठे मॅच आली कुठे त्याचं कारण पिंट्या जोशी 35 वरती नाबाद आहे. 10 चेंडूचा खेळ त्यांनी केलेला आहे. 9 चेंडू मध्ये 14 करायचे आहेत. रिव्हर्स फटका पिंट्या जोशीने हा बॉल पाठवून दिलाय. युवराज सिंग स्टँडच्या दिशेने 1 बाउंस सीमा पार चौकार. पिंट्या पोचला 39 वरती आणि 8 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 शेड्यूल भरत पाटील आणि विलास पाटील यांच्या मालकीचा संघ तुम्ही पाहतायत. सुयोग कंस्ट्रक्शन नेहमी चर्चेत असणारं एक कंस्ट्रक्शन आहे भरतदादा पाटील यांचा. अपील स्ट्रॉंग आहे आणि लक्ष्मण काय करतायत अशा चुका तुम्ही जर कराल तर गोलंदाज काय करेल. लेगबाईच्या स्वरूपात 2 धावा इथे मिळाल्यात. आता चेंडू शिल्लक आहे 7 धावा करायच्यात. 8 सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 शेड्यूलला आणि त्याचमुळे संघ मालक भरत पाटील विलास पाटील यांनी चॉईस कॅप्टन पिंट्या जोशीवरती विश्वास दाखवलाय. अनंत मात्रे सुद्धा या संघामध्ये म्हणजे काल वैष्णोदेवीला होते आज ते इथे दाखल झाले आणि त्यांनी सांगितले नक्कीच थोडासा रेस्ट मी घेणार आहे तुमच्या सोबत जरूर असेल म्हणजे तुम्ही खेळायचंय. हाही मोठेपणा पाहिजे ना भाऊ. बऱ्याच खेळाडूंना संधी मिळाली नाही की ते सांगतात आम्ही फक्त टी शर्ट घालून बसलो होतो आम्हाला एकही चान्स भेटला नाही. 7 बॉल 8 ऑन साइडला खेळायचं होतं. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आता चेंडू शिल्लक असतील 6 धावा करायचे 4. ग्रामपंचायत सदस्य वडवली शिडून भरत विठ्ठल पाटील यांच्याकडनं एक छोटासा पॅकेज पिंट्या जोशीसाठी असेल सरप्राईज गिफ्ट आणि तो आमच्याकडे जमाई आहे. नुसतं खासियत आहे पिंट्या जोशी नेहमी चर्चेत असतात. 13 बॉल 43. एक झेल त्यांचा सुटला कारण विकीने जवळजवळ विकेट घेतली होती पिंट्याची मग कॅच सुटली. होतं क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा चांगल्या चांगल्या खेळाडूंकडनं कॅचेस सुटतात मात्र त्यानंतर पिंट्याने जो अटॅक केला या मॅच मध्ये पूर्णपणे मॅच अक्षरशः खेचून आणली. ती सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 शेड्यूल संघाकडे.
43 धावा. कारण या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक सचिन मात्रेच्या नावावरती मॅन फ्रॉम सागाव हार्दिका एंटरप्राइजेस भिवंडी या संघामध्ये ते खेळत होते. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहा प्लीज. जशी मॅच संपेल स्वर्गीय जगदीश आणि स्वर्गीय प्रमोद हरेश चला आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. तुम्हाला लगेच मैदान जायचे लक्षात घ्या. कॅप्टन कोहली विनोद पाटील आले शेवटच्या ओव्हरमध्ये. त्यांच्याकडे फक्त आता 4 धावा उरलेले आहेत. फटका चांगला आहे. 20 मध्ये खेळत आहेत. पुन्हा बिनधास्त चांगली फिल्डिंग केली. पुन्हा 2 धावा इथे मिळतील. 5 बॉलमध्ये आता 2 करायचे आहेत. पिंट्या 43 वरती नाबाद आहे आणि पिंट्या जोशीला माहिती आहे आपल्या अर्धशतकापेक्षा सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 शेड्यूलला मॅच जिंकून द्यायची आपल्याला. हवेचा वेग सुद्धा प्रचंड पाहायला मिळतोय. इथेही सिंगल मिळाली. 1 धाव इथे मिळेल. आता फक्त एका धावीची गरज आहे. पिंट्या 43 वरती नाबाद आहे. जरूर बाळूपडीला षटकार जरी आला तरी अर्धशतक तर होणार नाहीये. 49 होतील. राम म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. मॅन फ्रॉम गौरीपाडा जितू पाटील आहेत. नितीन जोशी आहेत. आपण बोलत अरुण भोईर आहेत. विक्रम भोईर या स्पर्धेत खेळले म्हणजे त्यांचा संघ पराभूत झाला. रणजित ठांगे आहेत. हरेश केने आहेत. पिंट्याला तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम गोलवली. पप्पू सुद्धा आहेत. आणि जशी मॅच संपेल तुम्हाला मैदान लगेच जा प्लीज. आणि रिव्हर्स खेळत असताना ही मॅच इथे जिंकली. पहिला सामना जिंकत असताना सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 शेड्यूल संघ 44 धावांची इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली पिंट्या जोशीची. आणि ग्रामपंचायत सदस्य वडवली शेड्यूल आणि या संघाचे पुरस्कर्ते भरत विठ्ठल पाटील यांच्याकडं कॅश प्राइज सुद्धा असणार आहे पिंट्या जोशीसाठी. आणि पिंट्या जोशीच मला वाटतं मॅन ऑफ द मॅच ठरतील असं वाटतंय. मात्र बघायचं आमचे स्कोरर सांगतील. पिंट्या जोशी या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 44 धावांवरती नाबाद राहिलेले. झेल सुटला आणि त्यानंतर पिंट्या जोशींनी मॅच जिंकून दिली. सुयोग कंस्ट्रक्शन